तोहिद खान हत्या प्रकरणामध्ये सांत्वनपर भेटीसाठी महबूब भाई आलेले आहेत. कसं पाहता या पूर्ण प्रकरणाकडं, कुटुंबाकडून आणि परळीकरांकडून काय माहिती भेटली या प्रकरणामध्ये? हे अतिशय दुर्दैवी खरं तर ही घटना आहे. सोबत घेऊन जाऊन इतक्या क्रूर पद्धतीनं तोहिद खान याचा निर्गुण हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांची निर्गुण हत्या करण्यात आली, त्याच धर्तीवर तोहिद खान यांची देखील निर्गुण हत्या करण्यात आली. कुटुंबाच्या काही मागण्या आहेत, जसं की आत्ता जे आरोपी अटक केलेत, हे 2 आरोपीचं काम असू शकत नाही, तर 2पेक्षा जास्त आरोपीचा यामध्ये सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तर पोलिसांनी ते बाकीचे आरोपी हे निष्पन्न करावेत. त्याचबरोबर अटक केलेल्या ह्या आरोपींच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि UAPAचं कलम 15 आणि कलम 17 हे देखील ह्या आरोपींवर लावण्यात यावं. कारण ज्या पद्धतीनं त्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि रेकॉर्डिंगमध्ये ज्या पद्धतीनं ते आरोपी हे बोलतायत बिनधास्तपणे, म्हणजे जसं काय त्यांनी एखादी कारगिलला जाऊन लढाई जिंकून आलेत, ह्या पद्धतीनं जो माज मस्ती एखाद्याला क्रूरपणे मारल्यावर खरं तर आपल्याकडून अपघात जरी झाला तरी माणसाला पश्चाताप होतो. पण ते ज्या मस्तीमध्ये बोलतायत आणि अजून 4-5 जणांचे नंबर लावायचेत, तर ह्या आरोपींचा जी केस आहे ही जलद गती कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये त्या ठिकाणी करण्यात यावी. त्याच्यामध्ये कुटुंबाशी बोलून एक स्पेशल PP हा सरकारनं या कुटुंबाला द्यावं आणि हे सरकार ज्यावेळेला अन्याय होतो त्यावेळेला सगळ्याच्या सोबत आहे हे दाखवण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावं, अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे. बांगरसाहेब, पूर्ण या प्रकरणाकडं तुम्ही कसं पाहताय? कारण की हत्या होणं, त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्या मृतदेह रेल्वे पट्टीवर टाकणं हे अत्यंत दुर्दैवाची घटना आहे. एखाद्याला मारायचं आणि त्याला रेल्वे पटरीवर नेऊन टाकायचं आणि त्याचा अपघात दाखवायचा, हे गेल्या अनेक वर्षापासून परळीच्या मातीमध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये तोहिद खानची सुद्धा हत्या करून तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यांचं दुर्दैव की ती रेल्वे त्या काळामध्ये तिथे आली नाही. आज कुटुंब अत्यंत हतबल आहे. एवढा मोठा माणूस 2 बारक्या पोरांनी मारला असं पोलिसांनी रेकॉर्डवरती घेतलं आहे. कुटुंबांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत आणि त्या लोकांचा तपास झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे बोलताना जी मस्ती आणि माज आहे, तो मस्ती आणि माज कुणाच्या माध्यमातून येतो आहे, कुणाचं पाठबळ आहे, ते पाठबळसुद्धा याच्यामध्ये समोर आलं पाहिजे. अत्यंत भयभीत लोक आहेत आणि जर मारणारा जर मुसलमान असता आणि मेलेला जर हिंदू असता तर त्याच्या घरावरती बुलडोजर चालवलं असतं. आमचं असं म्हणणं आहे की मरणारा हा मरणाराच असतो, गुन्हेगार गुन्हेगार असतो. एकदा त्यांच्याही घरावरती बुलडोजर चालवा, एकदा कळू द्या की या देशामधल्या सगळ्या नागरिकांच्या बाबतीमध्ये कायदे सारखे आहेत. फक्त मुस्लिम आरोपी असेल तरच त्याच्या घरावरती बुलडोजर चालायचा आणि इतर आरोपी असेल तर त्याला त्या घटनेपासून सूट द्यायची. हे या सरकारनं बंद करावं. या देशामध्ये राहणारा प्रत्येक समाजाचा घटक हा देशाच्या उभारणीमध्ये कामी आलेला आहे आणि हे जे कुटुंब आहे या कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्यामध्ये UPA लागावा, त्याच्यामध्ये मोका लागावा, या प्रकारची मागणी आमचे वरिष्ठ नेते सभागृहामध्येही करतील आणि आता आम्ही माननीय शिंदेसाहेबांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती घेणार. राजीभाऊ, खरं तर परळीमध्ये या संदर्भात एखादं आंदोलन उभं करण्याची गरज भासते असं तुम्हाला वाटतंय? हो, या परळीमध्ये एक आंदोलन उभा करायच पाहिजे. का तर हे परळीची जी कुठंतरी परळी शांत झाली असं वाटत असतानाच अशा गोष्टी समोर येत आहेत आणि ह्या गोष्टी कुणाच्या जीवावर येतात, हे लोक कुठं हे असतात, कुणासोबत असतात, हे यांचे घरचे कुठं काम करतात, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि एक आंदोलन सर्वने मिळून एक आंदोलन करून हे कुठंतरी हे परळीमध्ये जे वाढत नशाचा प्रकार चालला आहे, नशा म्हणजे काही नशाचे पदार्थ विकणे, काही स्वतः घेणे, हे प्रकार हे जे परळीत वाढलेत, या संदर्भात एक निश्चितच एक आंदोलन उभा टाकायला पाहिजे आणि तोहिद खानला न्याय मिळाला पाहिजे. का तर हे प्रकरण 2 माणसांचं नाही आहे. 2 माणूस असे एवढी निर्गुण हत्या करू शकत नाहीत. यामध्ये जे आरोपी असतील त्यांनाही त्यांचा तपास लावून त्यांनाही अटक करायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. खरं तर ज्या पद्धतीनं कॉल रेकॉर्ड व्हायरल झाली, ज्या पद्धतीनं पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेलेत, मात्र हे प्रकरण संसदेमध्ये, विधानभवनामध्ये देखील गाजायला पाहिजे, अधिवेशनामध्ये, असं वाटतंय का? हे निश्चितपणानं ह्या सर्व प्रकरणाची माहिती आम्ही जयंत पाटील साहेबाला देणार आहेत आणि सुप्रियाताईंना देखील देणार आहेत आणि विधिमंडळात जयंत पाटील साहेब असतील आणि आमचे पक्षाचे बाकीचे आमदार असतील, हे देखील याच्यावर बोलतील आणि संसदेत सुप्रियाताईंना देखील याची सगळी कल्पना ही आम्ही देणार आहोत. FIRची कॉपी असेल आणि कुटुंबाच्या मागण्या असतील आणि कुटुंबाने जे काही सांगितले हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या कानावर घालू आणि तोहिदला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळेपर्यंत ह्या कुटुंबाच्या सोबत आम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत राहणार आहोत आणि विधानमंडळात देखील आमचे सर्व
आमदार हे याच्यावर 100% येणाऱ्या अधिवेशनात बोलतील. खरं तर कुटुंब एक गरीब कुटुंब आहे, मला यात आर्थिक मदत वगैरे द्यावी अशी एकंदरीत काही मागणी वगैरे करणार. हे निश्चितपणानं सरकारकडेही आम्ही मागणी करू आणि आम्ही देखील आमच्या पातळीवर काय करता येईल याच्या संदर्भात कुटुंबाशी चर्चा करून करूयात. ओके, धन्यवाद. हे होते महबूब शेख आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते. त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. मात्र या प्रकरणावर आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. हा मुद्दा विधानभवनामध्ये गाजेल का यावर मात्र प्रश्नार्थी चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.